वेळ होतोय? नाही, मी सकाळी तू पाहिलं तर एका चॅनलवर 46 म्हणजे पहिलं जसं निवडणूक आयोगानं आणि ती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर काउंटिंगची सोपवली आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो असा होता की मुंबईमध्ये एकंदरीत 23 जागांवर तुम्ही दोन दोन वॉर्डच्या सुरुवात मतमोजणी तिथं करणार आणि त्याप्रमाणे 46 मतदारसंघांची मतमोजणी सुरू होती. साधारण 1 ते दीड तास ते सुरू होतं सकाळी 10-10:15 पासून ज्यावेळेला मतदानाचं हे सुरू झालं. त्याच्यानंतर अचानक तुम्ही 85चा आकडा दाखवला. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट 100च्या वरती आणि 158 वगैरे दाखवलं आणि नंतर तर सरळ 227 दाखवलं. बरं, 227 मध्ये तुम्ही 130 बीजेपी आणि यांचं सगळं दाखवतायत, ठीक आहे. आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे शरद पवार आणि बाकीचे जे कोण होते काँग्रेस वगैरे तशा रीतीने मला हे कळत नव्हतं की हे जर तुमचा आकडा झालेला आहे एवढा तुम्ही दाखवताय आणि त्याच्यानंतर निकाल यायचे हे मध्येच तुम्ही दुपारी 4-4:30च्या नंतर 4 वाजता वगैरे दाखवलं की अजून 107 जागांचे निकाल येणं बाकी आहे. मग 107 जागांचे निकाल यायचे असतील तर तुम्ही मग तेवढ्या 227 जागांचं हे कुठून गणित काढलं होतं? तुमचा कल, तुम्ही ट्रेंड जागांवर पुढे आणि दुसरीकडे भाजपचा अर्थात जे जिंकतात त्यांचा जल्लोष होतोच, पण जिंकण्याच्या अगोदरच कल बघूनच त्यांनी सेलिब्रेशन आणि मुंबईचा महापौर वगैरे या गोष्टी हे करतायत. हे लोकशाहीला लाजिरवाणं दिसतंय. तुम्ही जरूर करा. लोकशाहीने तुम्हाला दिलेला निर्णय असेल, लोकांनी दिलेला, मतदारांनी भरभरून दिलेला असेल, जरूर जल्लोष करा. परंतु त्याच्या अगोदरच तुम्ही हे करताय याचा अर्थ तुम्ही ठरवून की एवढ्या जागा या एवढ्या पद्धतीनं देतील, एवढ्या जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना द्यायच्या आहेत, एवढ्या जागा या शिवसेना शिंदे गटाला द्यायच्या आहेत, एवढ्या भाजपच्या याच्यामध्ये दाखवणार, एवढ्या काँग्रेसला हे करणार, एमआयएमला करणार, इतरांना करणार. या सगळ्या गोष्टी कशा रीतीनं होत आहेत? म्हणजे अल्गोरिदम तुम्ही असं सेट केलेलं आहे की तुम्हाला सगळंच माहीत आहे का? तुम्ही खरोखर ती मतमोजणी खऱ्या अर्थानं होत आहे हे अनाकलनीय आहे. म्हणजे हे खरोखर म्हणजे अनफेदमेबल, म्हणजे कळत नाहीये की बाबा तुम्ही हे कशा रीतीने दाखवताय. आता सुद्धा मतमोजणी आणि आता सुद्धा डिक्लेरेशन चालू आहे, आता सुद्धा मतमोजणी होते आणि तुम्ही तुमचं हे 227/227 दाखवताय. आता कुठेतरी 225/227 दाखवत. म्हणजे या सगळ्या गोष्टीला काय अर्थ धरायचा? मतदार हा, नागरिक हा बघणार एक भाग, राजकीय पक्ष बघणारा दुसरा भाग, परंतु ही जी संपूर्ण यंत्रणा याच्यावर जबाबदारी ज्यांच्यावर आहे ती लोक हे अशा प्रकारचा घोळ का करत आहेत हे कळणं खरोखर. आणि जर तशा प्रकारचं होत असेल मग लोकशाहीमध्ये या निवडणुका वगैरे लोकशाहीचा कशाला बोलबाला करताय आणि निवडणुकाच कशाला घेताय तुम्ही? असंच हे करा. मुख्यमंत्री असं म्हणतात की रेकॉर्ड ब्रेक मॅन्डेट मिळालेला आहे आणि बाळासाहेबांचा खरं तर आशीर्वाद हा महायुतीला आहे. तुम्हाला खरोखर रेकॉर्ड ब्रेक मॅन्डेट मिळाला असेल तर खरोखर त्या प्रकारचं करा, पण ते डिक्लेअर झाल्यानंतर, डिक्लेअर व्हायच्या अगोदर तुम्हाला मॅन्डेट मिळाले तुम्ही कसं कळता? आणि तशा प्रकारचे आकडे तुम्ही चॅनलवर देता कसे? कोणी तुम्हाला ते आकडे असे येतील म्हणून सांगितलंय? तुम्ही ब्रह्मज्ञान तुम्हाला मिळालेलं आहे किंवा तुम्ही पहिलंच ठरवून अशा रीतीने होणार आहे हे सेट केलेलं आहे? हे कळायला मार्ग नाही आहे. सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचे शेवटी जनाधार असतोच, पण ते सगळं झाल्यानंतर करणं एक गोष्ट आणि ते करायच्या अगोदरच तुम्ही 2-3 तास अगोदर हे असं झालेलं आहे हे करणं म्हणजे कळतंय लोकांनाही, पण लोक बोलू शकत नाहीत. मतदार शेवटी नंतर बोलेल की अहो आम्ही ह्यांना मत दिलं होतं, ह्यांना हे केलं होतं. या सगळ्या गोष्टी येत राहत आहेत, आलेल्या आहेत, विधानसभेमध्ये झालेल्या आहे, मतदार याद्यांमधले सगळे पाहिलेलं आहे. आता त्यावर आम्ही बोललो तर रडगाणं सुरू आहे. पण ठीक है, हे तुमच्या तरी मनाला पटतं का हा सुद्धा माध्यमांनी त्यांना विचारा. सर हिंदी में जानना देखिए, जिस तरह से ये सब जनाधार मिला है और यहाँ पे सेलिब्रेशन हो रहा है, जरूर सेलिब्रेशन होना चाहिए जहाँ पे जिनको जनाधार मिले, लेकिन जनाधार पूरा मिलने के पहले जहाँ पे चुनाव के इसमें आप यहाँ पे मतगणना हो रही है, वहाँ पे वोट्स गिने जा रहे हैं और उससे पहले ही आपके रिजल्ट चैनल पर आप दे रहे हैं. दोपहर को 3, 3:30, 4 बजे ही आप जल्लोष कर रहे हैं. यानी आपको ये पता है कि ये इतनी सीटें इन पार्टियों को देनी है और ये हमारी जीत है.
उससे सबसे पहले ही आपको ये ज्ञान हो गया कि हमको इतना जनाधार मिला हुआ है। आपको जब जनाधार मिले तब उसके बाद में जरूर प्रशंसा कीजिए। लोगों को जो लोगों में दी है, डेमोक्रेसी है, उसमें लोकतंत्र में आपके लिए दिया होगा तो आप जरूर जल्लोष कीजिए। लेकिन ये सब बातें लोगों के मन में भी एक आशंका पैदा करती है कि भाई ये इस तरह से क्यों हो रहा है, और जो कह रहे हैं उस तरह से ही हो रहा है। सुबह में चंद्रकांत पाटिल जी बोल रहे थे 130 सीट्स हमारी आ रही है, और देखो आप वही फिगर, ये कहाँ ब्रह्म ज्ञान कहाँ से बीजेपी की तरफ से बहुत जल्दी सेलिब्रेशन चालू की गया है। सेलिब्रेशन जरूर कीजिए, लेकिन तुम्हारे पास पूरी मैंडेट आने का, अभी भी वोटिंग पूरी गिनती हो रही है, और आपने जो गिनती हो रही है उससे पहले ही ये गिनती क्या होगी है ये जानकारी आपके पास है, यानी क्या हो रहा है। तो गड़बड़ी हुई है चुनाव में? बिल्कुल। अब देखिए ये लोग भी जानते हैं और जनता जानती है, पॉलिटिकल पार्टी जानती है। अब हम कहेंगे तो बस आपका रोना धोना इसी बात में हमको टोका जाएगा, लेकिन ये टोका टोकी के बावजूद आप खुद भी उसकी जिज्ञासा कीजिए कि भाई ये क्या है सच में।